नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघूया टीएटी 2026 च्या दृष्टीने संपूर्ण गणित भाग 1। यामध्ये आपण संपूर्ण मागील वर्षाचे पीवायक्यू बघणार आहोत, जेणेकरून 28 जून रोजी होणाऱ्या एग्जामसाठी आपल्या सगळ्यांचा फायदा व्हावा। भाग 1 मध्ये आपण अरिथमेटिकचे प्रॉब्लेम बघणार आहोत। भाग 2 मध्ये आपण सर्व जॉमेट्रीचे प्रॉब्लेम बघणार आहोत। त्यामध्ये भूमितीचे प्रॉब्लेम आपण अतिशय विदिन सेकंदात सॉल्व करणार आहोत। त्यामुळे कुठलाही वेळ वाया न जाऊ देता सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघूया पहिला प्रश्न। बघा, पहिला प्रश्न आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन वर दिलेला आहे। एक वर्ग समीकरण दिलेले आहे, बरोबर। त्याला अगोदर आपल्याला सॉल्व करावं लागेल। कसं सॉल्व करतो वर्ग समीकरण? पहिले 5 गुणिला 4 यांचा गुणाकार 20 भरला पाहिजे आणि 11√2 बरोबर ही बेरीज भरली पाहिजे। अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहे, बरोबर। मग त्या संख्या काय असेल बघा, हा मी 5x² लिहितो। पहिली संख्या असेल 10√2 बरोबर x, आणि दुसरी संख्या असेल फक्त √x बरोबर। बघा, जर गुणाकार केला तुम्ही रूट इंटू रूट म्हणजे 2 होईल, 10 दुनी 20 झाले बरोबर, आणि बेरीज बघा 10 आणि इकडचा एक 11 बरोबर। इकडे काय तुमचे 4 बरोबर। हे आपल्याला इकडची किंमत तर आपली इकडे राहीलच, ते आपण नंतर कंटिन्यू करू। पहिले आता बघा याच्यामधून काय कॉमन निघेल, 5x कॉमन निघेल बरोबर। इथे काय उरेल फक्त x बरोबर। आता 10 मधून 5 गेले किती उरणार आहे, 2√2 बरोबर। नंतर बघा इथून काय कॉमन निघेल, फक्त रूट बरोबर। काय उरेल x प्लस 2√2 बरोबर, कारण की √2 आणि 2 गुणिला 2 4 बरोबर। तर आता पहिला ब्रॅकेट हा आला, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय असेल 5x आणि √2 बरोबर। त्याच्यासोबत तर इकडची साईड आहे काय ax प्लस b बरोबर, नंतर cx प्लस d बरोबर, एकदम बरोबर। आता कोएफिशिएंट कंपेअर करू। इथे a ची व्हॅल्यू काय येईल तुमची 1 बरोबर, b ची व्हॅल्यू येईल 2√2 बरोबर, c ची व्हॅल्यू 5 आणि d ची व्हॅल्यू येईल √2 बरोबर। आता आपल्याला काय काढायचं आहे, a अधिक c अधिक b इंटू d बरोबर। a ची किंमत किती आली 1, c ची 5 आली आहे बरोबर। नंतर काय करावं लागेल आपल्याला, b ची किंमत 2√2 गुणिला 2√2 बरोबर, म्हणजे हे किती होऊन जातील 2, 2 गुणिला 2 4 म्हणजे 6 आणि 4 किती झाले 10 असेल आपलं उत्तर। पर्याय क्रमांक डी असेल आपलं उत्तर। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतोय, तो दोन व्यक्ती आहेत बरोबर। त्यांचा एकूण पगार किती आहे 35,000। ते अनुक्रमे 75% 80% पगार खर्च करतात व त्यांच्या बचतीचं गुणोत्तर 5/3 आपल्याला दिलंय। तर पी चा पगार क्यू पेक्षा कितीने जास्त आहे असं आपल्याला विचारलं बरोबर। मला सांगा आता बघा, पी हा व्यक्ती आहे बरोबर, तो काय करतोय 75% काय करतोय खर्च करतोय। मग कोणी सांगेल किती बचत असेल त्याची 25%। अतिशय सिंपल आहे, 25% बचत असेल बरोबर। नंतर क्यू हा व्यक्ती आहे बरोबर, तो 80% खर्च करतोय, 80% म्हणजे बचत काय असेल त्याची 20% बरोबर, आणि त्याचंच गुणोत्तर प्रमाण दिलं आपल्याला 5/3 बरोबर। मग पर्सेंटेज कॅन्सल केला बरोबर, याला भाग जातोय 5×1 5 आणि 5×5 25, याला परत भाग जातोय 5×1 5 4×5 20 बरोबर। म्हणजे पी आणि क्यू चं गुणोत्तर काय आला, आता बघा 4 इकडे गुणतोय, इकडे भागतोय, इकडे गुणेल म्हणजे 4/3 बरोबर। म्हणजे ह्या दोघं मिळून म्हणजे 4 अधिक 3 ती झाले 7। या 7 रेशोची किंमत किती दिला, एकूण पगार 35,000 बरोबर। एका रेशोची किंमत काढायची आहे, 35,000 भागीला 7 किती येणार आहे 5,000 बरोबर। आता या दोघांमधला फरक विचारलाय, फरक कितीचा पडेल, 4 मधून 3 गेले एकाचा, एका रेशोचा फरक पडेल, आणि एका रेशोचा फरक पडला म्हणजेच गुणिला 5,000 केलं तरी काय येणार आहे 5,000 बरोबर। आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला आवर्ती दशांश अपूर्णांक दिलेला आहे बरोबर, त्याला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचा आहे। मग कसं सॉल्व करणार बघा, हा बघा हा 2.51 आवर्ती, याला कन्वर्ट करताना काय करावं लागेल, पहिले जो नंबर आहे तो डायरेक्ट लिहा, 251 मायनस करा बरोबर। आता ज्याच्या डोक्यावर बार आहे तो सोडून जो नंबर असेल तो वजा करायचा, फक्त 2च आहे, 2 वजा करा बरोबर, खाली भागीला। आता जेवढ्या संख्येच्या डोक्यावर बार आहे तेवढे 9 द्यायचे, आणि नसेल तर 0 द्यायचा बरोबर। पण इथे दोन संख्या आहेत बरोबर, दोन संख्येच्या डोक्यावर बार आहे म्हणून 99, याचा काही विषय नसतो खालच्या याच्यात बरोबर। म्हणजे किती झालं बरं, आता हे झाले तुमचे 249 बरोबर,
आणि हे खाली झाले 99. आता याला 3चा भाग जातोय, ते बघा 8 त्रिक 24 आणि 3 त्रिक 9 आणि खाली 33. बरोबर, याला पण 3चा भाग. बरोबर, 3ने भागलं. बरोबर. आता पुढे हे ऑप्शनमध्ये दिसतंय का? नाही. मग आपण याला एक एक उत्तर सॉल्व करावं लागेल. ज्याचा अपूर्णांकाचं उत्तर 83 भागिले 33 असेल ते असेल आपलं उत्तर. आता पहिला ऑप्शन बघू बरं. पहिल्यामध्ये काय आहे बघा, 2 1/3 आणि 2/11. याला कसं कन्वर्ट करता येईल बघा, 3 दुने 6 आणि वरचा 1 ऍड केल्यानंतर 7/3 अधिक 2/11. अपूर्णांकांचा गुणाकार कसा करतो आपण? तिरकस गुणाकार करतो. किती होणार आहे बघा, 11 गुणिले 7 77 अधिक 3 दुने 6 नंतर खाली या दोघांचा गुणाकार 11 त्रिक किती येतंय 83.33. पहिल्याच ऑप्शन मध्ये येतंय, म्हणून हेच असेल आपलं उत्तर. बाकीचे चेक करण्याची गरज सुद्धा नाही. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतो, एका विद्यार्थ्याने x³ 5x² - 10x - 50 एवढी चॉकलेटे वर्गातील x² - विद्यार्थ्याने एक समान वाटली तर प्रत्येकाला किती चॉकलेट आले असतील. बरोबर, म्हणजे असं समजून घ्या ही आहे आपल्या वर्गामधली संख्या. बरोबर, ती क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले संख्या दिलेले आणि प्रत्येकाला वाटायचं म्हणून भागीला करा. काय दिलेलं आहे x². बरोबर, आता वरच्या याच्यामधून काय कॉमन निघेल, ह्या दोन टर्म मधून x² कॉमन काढूया. काय उरेल, पहिला x उरेल आणि हा 5 उरेल. बरोबर, तर ह्या दोन टर्म मधून काय कॉमन निघेल बघा, मायनस तर निघेलच नाही, इकडे 10 आहे, दोघांमध्ये 10 आहे, 10 कॉमन काढतो, काय येईल x + 5. बरोबर, आणि खाली भागीला आपली टर्म तर आहेच आहे. बरोबर, बघा मग आता काय येईल, पहिला ब्रॅकेट कॉमन निघेल x + 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x² - 10 आणि खाली काय असेल आपला x² - 10. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल झाला, काय उरलं x + 5 असेल आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 2 असेल आन्सर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतोय, एका व्यक्तीने एक व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्याला नफा झाला. बरोबर, नफा झाला असेल तर काय घ्या, प्लस घ्या. बरोबर, नंतर दुसऱ्या व्यवहारात त्याला तोटा झाला, म्हणजेच काय तोटा जर झाला असेल तर मायनस घ्यावं लागतं, -20%. बरोबर, आता शेकडा सलग वाढ आणि घटचा हा प्रश्न आला. मग कसं सॉल्व करतो बघा, याचा फॉर्म्युला आहे a - b अधिक a गुणिला -b हे भागीला काय असतो 100. बरोबर, इथे डायरेक्ट मायनस घेतलं तरी काही फरक पडणार नाही. आता शेकडा किती, आता 20. बरोबर, b ची किंमत ऑलरेडीच आपण मायनस घेतले, -20 अधिक इथे काय येईल तुमचा 20 गुणिला हा -20 आणि भागीला 100. बरोबर, हे तर 0 झालं. आता हे किती झालं, -400 भागीला 100. 2 0 कट, काय उरलं -4. बरोबर, मायनस म्हणजे शेकडा मायनस असेल तर काय होईल, तोटा होईल, घट होईल. बरोबर, हा किती टक्क्यांची, 4% म्हणजेच काय असेल, पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर. 4% काय होईल, तोटा. जर प्लस आला तर नफा होतो, मायनस आला तर तोटा होतो. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतोय आपल्याला, 10 12 16 18 या संख्येना एका संख्येने भागले असता बाकी काय उरते 7. तर अशी लहानात लहान 4 अंकी संख्या आपल्याला शोधायची. मग कसं सॉल्व करणार बरं, बघा आपल्याकडे काय आहे बघा, 10 आहे, 12 आहे, 16 आहे, 18 आहे. बरोबर, याचा काय घ्यावा लागेल आपल्याला, या सगळ्यांचा काय घ्यावा लागेल आपल्याला, लसावी. बरोबर, तो कसा घेऊ आपण लसावी, बघा लसावी घेताना दोन मोठ्या संख्या बघा 16 आणि 18. बरोबर, पहिले लहान संख्या लिहा, त्याच्या खाली मोठी संख्या 18. बरोबर, आता याला कितीचा भाग जातो बघा, याला भाग जातो 2चा. किती, 8 दुने 16. याला पण 2चा भाग गेला, 9 दुने 18. बरोबर, मग या 16 आणि 18चा लसावी किती आला, एक तर 16 गुणिले 9 करा किंवा 18 गुणिले 8. मी 16 गुणिले 9 करतो, किती येतो 144. बरोबर, आता ह्या 144 मध्ये हा 12 सुद्धा आहे. बरोबर, आणि फक्त आता राहिला काय विषय 10चा, फक्त इथे एक काय ठेवून द्या 0, म्हणजे ह्या सगळ्यांचा लसावी आला 1440. आणि आता बाकी काय उरते 7, म्हणजे याच्यामध्ये फक्त 7 ऍड करा. काय असेल 1447. या नंबरला या 4 नंबरने जर भागितलं तर बाकी काय उरणार आहे 7. पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एकक स्थानचा अंक काढायचा आहे. बरोबर, आणि तो काय आहे, a ची किंमत काढायची. बरोबर,
मला सांगा 5ची तुम्ही जगातली कोणतीही पॉवर करा, पहिली पॉवर करा, दुसरी करा, आपल्याला 8वी करायचं, त्याचा शेवटचा अंक काय येणार आहे 5. बरोबर. तसंच 1ची कुठलीही पॉवर करा, शेवटचा अंक काय येणार आहे 1. तसंच 0ची कुठलीही पॉवर केली तरी काय येणार आहे 0. म्हणजेच काय आता 5 अधिक 1 अधिक 0 किती आलं, शेवटी काय असेल 6. बरोबर. म्हणजे शेवटचा आकडा 6 असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. बघूया पुढचं एक्झाम्पल. काय म्हणतोय तो, दोन भावाच्या वयाची बेरीज. बरोबर. बेरीज किती दिली आपल्याला 40 दिलेली आहे. बरोबर. नंतर फरक काय दिलाय म्हणजे वजाबाकी काय दिली 2. बरोबर. तर मोठ्या भावाचं वय. बरोबर. नेहमी जर तुम्हाला जर बेरीज आणि फरक दिला असेल तर मोठ्या भावाचं वय कसं काढणार, दोघांची बेरीज करायची आणि भागीला 2. किती झाले हे 42 भागीला 2 21. हे असेल त्याचं आजचं वय, कारण की बेरीज दिलेले आजचं वय आणि काय विचारलं आपल्याला 5 वर्षापूर्वीचं वय विचारलंय. पूर्वीचं वय विचारलंय म्हणजेच काय करावं लागेल, मायनस 21 मधून 5 केलं काय असेल 16 वर्ष असेल त्याचं वय 5 वर्षापूर्वी. पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला ABC ची व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची. मग कसं सॉल्व्ह करणार बघा. काय करू आपण याच्याकडे, आता हे सॉल्व्ह करताना दोघांकडे √6 ने काय करू, मल्टिप्लाय करू. बरोबर. बघा इकडची साईड काय आपली, बरोबर, ती आपल्याला लिहावं लागेल √2 प्लस √6. बरोबर. इकडे √6 ने मल्टिप्लाय केलं, इकडे पण तेच करावं लागेल आपल्याला. √6 ने मल्टिप्लाय केलं बघा, अंडर रूट हे जसं तसं b√2 आणि काय असेल c√6. बरोबर. c√6 आहे. बरोबर. आता बघा इथे पहिल्या टर्मला √6 ने मल्टिप्लाय केलं. बघा √6 म्हणजे काय असेल बरं, आपला √6 म्हणजे काय असेल √3 इंटू √2. बरोबर. म्हणजे याच्या √6 मधला हा √3 कॅन्सल होऊन जाईल. काय उरेल, फक्त पहिल्या टर्म मध्ये √2 उरेल. बरोबर. दुसऱ्या टर्म मध्ये काय उरेल बरं, बघा ही मायनसची साईन आहे, बघ इथला √2 आणि हा √2 कॅन्सल होऊन जाईल, काय उरेल √3. बरोबर. आणि इथे बघा हा √6 आणि हा √6 तर कॅन्सल होऊन जाईल, प्लस काय उरेल 1. बरोबर. आता मध्ये हा मल्टिप्लाय होईल बघा, ए जसा तसा बघा रूट मध्ये जाईल. आता हा काय होईल बघा 7 त्रिक 18. बरोबर. मायनस बघा इथे काय होईल आता 6 दुने 12. बरोबर. तर इथे सी √6 आणि √6 किती होणार आहे, हा असतील फक्त 6. बरोबर. मग आता किती झालं बघा, इकडचा √2 मायनस √3 प्लस 1 जसेच तसं. बरोबर. इकडची टर्म जसं तसं. आता 18ला कसं लिहू शकतो आपण, 18ला 9 गुणिला 2 म्हणजेच 9चं वर्गमूळ काय येणार आहे, 3चा वर्ग म्हणजे 3a √2. बरोबर. नंतर बी ला कसं लिहू शकतो आपण, 3 गुणिला 4 4चं वर्गमूळ 2 म्हणजे 2b √3. बरोबर. आणि हा काय असेल 6c. बरोबर. आता कम्पेअर करू बघा, कम्पेअर करणं आता इजी आहे. बघा इकडे √2चा कोएफिशियंट इकडे काय 1 म्हणजे 3a ची व्हॅल्यू आली 1, मग त्याच्यावरून a ची किंमत आली 1/3. बरोबर. इकडे बघा √3चा कोएफिशियंट काय -1 आणि इकडे पण काय -b म्हणजे -2b इक्वल टू -1 म्हणजे b ची व्हॅल्यू आली 1/2. बरोबर. आता कॉन्स्टंट कोएफिशियंट बघा 6c ची किंमत काय 1, c ची किंमत येणार आहे 1/6. आता काय करायचंय आपल्याला a प्लस b प्लस c करायचंय. टाका मग किंमत. आता हा 1/3 प्लस 1/2 आणि 1/6. बरोबर. करा एकदाच, यांचा एलसीएम 6 असेल. इथे काय 3 दुने 6 म्हणजे 2 3 आणि 1 किती असणार आहे मग 6/6. काय असेल मग पर्याय क्रमांक 1 म्हणजे 1 असेल आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं आन्सर. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतोय तो, प्रांजलने तिच्या फ्लॅटची दलालामार्फत विकला आणि 2% दलाली दिली. बरोबर. मला सांगा आता 25 लाख रुपयावर बरोबर 2% दलाली दिली. बरोबर. किती रक्कम द्यावा लागेल, पर्सेंटेज गेला, हे 2 0 गेले, हे किती आले 25,000. 25,000 गुणिला 2 50,000. तर तिला किती द्यावा लागेल दलाली. मग मला सांगा आता 25 लाख रुपयामधून जर तुम्ही 50,000 रुपये वजा केले, बरोबर, म्हणजेच काय दलाली दिली, तर किती उरणार आहे तुमच्याकडे, तर ते उरतील तुमच्याकडे 24,50,000 रुपये तिला त्या फ्लॅट विकून मिळाले असेल. पर्याय क्रमांक 3 असेल आन्सर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतोय, एक व्यक्तीने एका पुस्तकाचे रोज समान पाने वाचन केल्यावर त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 30 दिवस लागतात. बरोबर. समजून घ्या, ए जो असेल तो दिवसाला 1 पानं वाचतो. बरोबर.
मग आता टोटल वर्क किती झालं बरं, टोटल पानाचं पुस्तक काय असेल, दिवसाला एक्स, मग असे 30 दिवस लागत आहे, मग टोटल पानं काय असेल 30x बरोबर. नंतर बी व्यक्ती आहे, तो काय म्हणतो ए पेक्षा 5 पाने अधिक बरोबर, ए पेक्षा 5 पाने अधिक म्हणजे x+5 बरोबर. आणि तो किती दिवसात वाचतो बरं ते पुस्तक, 20 दिवसात बरोबर, म्हणजे गुणिला 20 बरोबर. हे सॉल्व करू आणि x ची किंमत काढू आधी, म्हणजे बघा हा 30x हा -20x होऊन जाईल आणि 20 100 असेल. किती आलं मग 10x बरोबर 100 आहेत. x ची किंमत काढायची आपल्याला, 100 भागिला 10 किती येणार 10 बरोबर. मग मला सांगा आता टोटल पानाचं पुस्तक किती असेल बरं, ते 30 गुणिला 10 300 पानांचं असेल बरोबर. आणि हा कोण करतोय, एक्स किती पानं वाचतोय दिवसात 10 पानं. आता कंडिशन काय म्हणतो, सी हा व्यक्ती रोज ए पेक्षा 5 पानं कमी वाचतो, म्हणजे सी किती वाचेल 5च बरोबर. म्हणजे 300 पानाचं पुस्तक वाचतो किती दिवसात बघा, 30 6 30 म्हणजे 60 दिवसात ते पूर्ण पुस्तक. पर्याय क्रमांक 3 असेल आन्सर. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल आपल्याला खालीलपैकी मूळ संख्या शोधायची आहे. मग कसं सॉल्व करणार बघा, त्या सॉल्व करण्यासाठी बघा पहिला ऑप्शन बघा काय दिलं आपल्याला, 5 दिलेला आहे, 7 दिलेला आहे, 9 दिलेला आहे, 3 दिलेला आहे आणि परत 7 दिला आहे बरोबर. एक सोडून एक बेरीज करा बरं, बघा हे किती झाले 14, 14 आणि 7 किती झाले 21 बरोबर. आणि हे किती आहे 7 आणि 3 10, 21 मधून 10 वजा केले किती उरणार आहे तुमचे 11. म्हणजेच आता फरक जर 10 आणि 0च्या पटीत आला तर त्या संख्येला 11ने भाग जातो, म्हणजे याला 11ने पूर्ण भाग जाईल, म्हणून ही मूळ संख्या नसणार, पर्याय क्रमांक 1 नसणार बरोबर. दुसरं बघा बरं, 5 अधिक 6 अधिक 3 अधिक 1 अधिक 2 अधिक 7 करा बरं यांची बेरीज. 6 आणि 5 11, 14 15, 15 2 17, 17 आणि 7 24, 24ला कितीने भाग जातो 3ने बरोबर. म्हणजे या संख्येला 3ने भाग जाईल, म्हणून हे सुद्धा उत्तर नसणार आहे. नंतर काय म्हणतोय तो 251चा वर्ग म्हणताय बरोबर. 251चा वर्ग म्हणजे 251 गुणिला 251 बरोबर, म्हणून हा सुद्धा नसणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. बघा 3 नसले तर शेवटचं तर असेलच. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतोय तो, आपल्याला 1 ते 91 पर्यंत नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची. मग कसं सॉल्व करणार बघा, आता आपल्याला 1 2 3 असं करत करत 91 पर्यंत जायचंय, त्या संख्यांची सरासरी काढायची. बघा याच्यामध्ये फरक कितीचा आहे, एकाचा. जर फरक सारखा असला तर आपण त्याची सरासरी सेकंदात काढू शकतो. कसं, पहिला नंबर पकडायचा, शेवटचा नंबर पकडायचा, किती 91, दोघांची बेरीज करा आणि भागीला 2 करा, किती येणार आहे 92 भागीला 2 म्हणजे 46 असेल आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 3 असेल आन्सर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतोय तो, ए ने 3,20,000 रुपये 10% दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवले. नंतर 2,40,000 रुपये करमुक्त म्युच्युअल फंड मध्ये 2 वर्षाकरता गुंतवले, तर बी ला 3,04,800 रुपये मिळाले, तर ते कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरली बरोबर, व शेकडा कितीने बरोबर. म्हणजेच काय काढायचं आहे आपल्याला, व्याजाचा दर काढायचा आहे. ज्याचा व्याजाचा दर चांगला ती गुंतवणूक फायदेशीर बरोबर. मग आता पहिले एचा काढू आपण. बघा ए काय म्हणतो, चक्रवाढ व्याज 2 वर्षाचा, म्हणजेच काय बघा पहिल्या वर्षी 10 असेल, दुसऱ्या वर्षी 10, चक्रवाढ व्याज व्याजावर व्याज असतो, म्हणजे 10 गुणिला 10 भागीला अजून 100 करा बरोबर. म्हणजे किती येणार 10 आणि 10 20. बघा हे 2 0 तर गेले, म्हणजे हे 1 येईल, किती होणार 21% व्याजाचा दर असेल ए साठी बरोबर. आता बी साठी बघू. बी ने काय केलंय, 3,04,800 रुपये कमवले. किती रुपयावर कमवले, 2,40,000 आवर बरोबर. याचा फरक काढू म्हणजे याचा व्याज काढू बरोबर. म्हणजे येतील हे 800 येतील बरोबर, हा 4 आणि 30 मधून 24 गेले 6 बरोबर. म्हणजे 64,800 असेल त्याचं व्याज बरोबर. आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे, इथे असेल तुमचं व्याज भागीला किती रुपयावर, 2,40,000 रुपयांवर टक्क्यांमध्ये काढायचंय, गुणिला 100 करा बरोबर. म्हणजे हे 2 0 2 0 कट, हे 2 0 हे 2 0 कट बरोबर. मग आता 24ला कितीने भागायचं, आता 648ला फक्त 24ने भागायचं आहे बरोबर. कितीचा भाग जाईल बघा, 24 दुने 48 बरोबर. किती उरले, हे 16 8 ठेवला 168, 24 गुणिला 7 168 म्हणजे 27% असेल बीचा व्याजदर बरोबर. मग कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरली, कोणती 27%. ज्याचा व्याजदर जास्त ती गुंतवणूक फायदेशीर. कितीने बघा 27 मधून 21 वजा करा, 6% दराने बरोबर. बी ही गुंतवणूक फायदेशीर ठरली. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. बघूया पुढचं एक्झाम्पल. आता बघूया पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला a/1/a 1.5 दिलेलं आहे बरोबर. आणि हे आपल्याला नाही पण दिलं तरी आपण काढू शकतो.
कारण की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 1/a इक्वल टू जर p असेल तर आपल्याला a क्यूब मायनस 1/a क्यूब जर काढायचं असेल त्याचं आन्सर असतं p क्यूब प्लस 3p बरोबर. आता p ची किंमत किती दिली आहे 1.5. इथे टाकू मग आता 1.5 चा घन करा अधिक 3 गुणिला 1.5 करा. मग मला सांगा आता 1.5 चा घन म्हणजेच 15 चा घन करावा लागेल. 15 चा वर्ग येतो 225 त्याला गुणिला परत 15 करा. 15 5 75 आजच्याला 7 15 दुने 30 37 आजच्याला परत 3 15 दुने 30 आणि 33 बरोबर. आता इथे पॉईंट नंतर एक नंबर एक घन केल्यानंतर 3 असेल म्हणजे त्याचा घन असेल 3.375 अधिक किती होणार आहे बघा हे येतील 4.5 करा बरं. याची बेरीज किती येणार आहे 4 आणि 3 7 आणि हे 8.75 बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय काढायचं आहे एकूण अमाऊंट काढायची आहे ती रक्कम काढायची. मग कसं सॉल्व करणार बघा. पहिले काय म्हणतोय तो 60,000 रुपये आहेत बरोबर. 60,000 रुपये आहेत आपल्याकडे बरोबर. आता काय म्हणतोय पहिल्या वर्षी 11% बरोबर. दुसऱ्या वर्षी अजून 0.5 कमी केला म्हणजे 10.5% बरोबर. नंतर तिसऱ्या वर्षी अजून 0.5 कमी केला म्हणजेच 10 बरोबर. म्हणजेच किती झालं आता 60,000 रुपयावर बरोबर. किती झालं हे 10 10 20 हे किती झाले तुमचे 31.5% व्याज मिळालं असेल बरोबर. पर्सेंटेज होता हे 2 0 बिंदास कट करून टाका. हा पॉईंट पण काढून टाका आणि हा 0 कट झाला बरोबर. म्हणजेच काय येईल आता बघा 315 गुणिला 60 येईल बरोबर. म्हणजे हा 0 15 सक 90 आणि 6 त्रिक 18 बरोबर. म्हणजे 18,900 रुपये काय मिळालं त्याला व्याज मिळालं. आता रक्कम किती वापस करायची त्याच्यामध्ये मुद्दल ॲड करा. ती किती आहे तुमची 60,000 रुपये म्हणजेच किती येणार आहे 78,900 रुपये एवढी असेल अमाऊंट. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय विचारतोय तो आपल्याला शिक्षकाचं वय कसं काढणार. शिक्षकाचं वय बघा जर शिक्षकाचं वय जर आपल्याला काढायचं आहे तर काय करायचं बघता. पहिली सरासरी किती होती 14 अधिक आता विद्यार्थी किती होते 36 आणि शिक्षक वाढला म्हणजे कितीने वाढले 1 वाढेल किती झाले 37 आणि सरासरी मधला फरक कितीचा पडतो 1 चा. मग याला गुणिला 1 करा म्हणजेच किती येणार आहे 14 आणि हे किती येतील 37. 37 गुणिला 1 केलं तर 37च म्हणजे किती असेल 14 आणि 37 51 वर्ष हे असेल शिक्षकाचं वय. पर्याय क्रमांक 4 असेल उत्तर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचं एक्झाम्पल काय दिलं आपल्याला. जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा 3 पट होतो तर शेकडा नफा किती होईल असा प्रश्न आपल्याला विचारलाय. बघा मी काय करतो खरेदी किंमत जी असेल आपली मूळ बरोबर ती काय म्हणतो मी 100 बरोबर. आणि जो नफा असेल आपला त्याला म्हणतो मी x% बरोबर. मग मला सांगा आता नफा जर x असेल बरोबर तर आपली मूळ विक्री किंमत किती असेल बरं 100 अधिक 1 बरोबर. आता काय म्हणतोय तो नवीन बघा काय म्हणतोय तो नवीन विक्री किंमत काय असेल आपली. बघा काय केलंय त्याने विक्री किंमत दुप्पट केली बरोबर. ती किती असेल बघा याची दुप्पट करावं लागेल म्हणजे हे किती होणार आहे बघा 200 प्लस 2x बरोबर. आता बघा ही काय आपली नवीन विक्री किंमत आहे बरोबर. मग आता बघा आपला नफा काय असेल बरं याच्यावर नवा नफा बरोबर काय कितीचा असेल बघा विक्री किंमत मधून फक्त खरेदी किंमत वजा करा बरोबर. किती झाला हा आपला बघा 100 अधिक 2x बरोबर. आता इथे काय म्हणतोय तो दुसऱ्या कंडिशन मध्ये नफा काय होतो 3 पट म्हणजे 3x बरोबर. म्हणजेच बघा हे 3x ची किंमत काय आपली 100 अधिक 2x हा पण नफा आहे ना बरोबर. नवा नफा दिलाय 3x बरोबर. हा इकडे वजा होईल बघा 3x मायनस 2x इक्वल टू 100. मग x ची किंमत आली तुमची 100%. पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला. सायलीला फेब्रुवारी 2014 मध्ये 18,200 रुपये मजुरी मिळाली बरोबर. तिला आणखी 14,950 रुपये मजुरी मिळवण्यासाठी किती दिवस काम करावं लागेल बरोबर. आता मला सांगा फेब्रुवारी 2014 सामान्य वर्ष फेब्रुवारी 28 दिवसांची असेल म्हणजेच 18,200 रुपये एकूण मजुरी मिळाली. एका दिवसाची मजुरी काढायला 800 ने भागा बरोबर. म्हणजे एका दिवसाची मजुरी येईल. सांगा आता एका दिवसाची मजुरी किती आहे मग सायलीची बघा. याला कितीचे भाग जातोय 4 ने 7 चोक 28 याला पण 4 ने भागू बघा कितीचा भाग जातो 4 चोक 16 उरले 2 हा 22
म्हणजे 4 पंचे 20, परत उरले 2, बरोबर 2 ठेवला हा 0 20 म्हणजे 4 पंचे 20 आणि 45 50, बरोबर. आता 45 50ला आरामशीर आपण 7ने भागू शकतो. सांगा बरं, 7 सकम 42, किती उरले तुमचे 3 ठेवला हा 5, 7 5 35 आणि 0 650, म्हणजे सायलीचा एका दिवसाची मजुरी किती आहे 650 रुपये रोज आहे, बरोबर. मग आता आपल्याला त्याने किती दिवस काम केलं असेल 14,950ला 650ने भागा, बरोबर. म्हणजे बघा हा 0 गेला हा 0 गेला, बरोबर. आता काय उरलं आपल्याकडे 65, बरोबर. याला कितीने भाग जातो तर त्याला 5ने भाग जातो, 13 5 65, वरच्या नंबरला पण आपण 5ने भागू. बघा 5 दुने 10, किती उरले 4, बरोबर. 4 वर ठेवला 49, 9 5 45, किती उरले 4, अजून 9 5 45, बरोबर 299. आता 299 भागेला फक्त 13 करा, 13चा पाडा येतो मला 13 दुने 26, किती उरले 3, 3 वर ठेवला 9, 13 त्रिक 39, 23 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल काय करायचं आहे आपल्याला. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही, बरोबर. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही आपल्याला शोधायचं आहे, बरोबर. मग बघा आता 431 आणि 437, 557 आणि 571, बरोबर. मग मी बघा मला ही 437 वाली संख्या आहे, बरोबर. मी याला बघा मला माहिती आहे हिला 19ने भाग जातो, देऊन बघतो बरं. बघा 19 दुने ती होणारे 38, ती उरले 5, 5 वर ठेवला 7, बरोबर 19 त्रिक 57, म्हणजे ही भाग जाणारी संख्या आहे म्हणून ही संख्या काय आहे मूळ संख्या नसणार आहे आणि तीच आपल्याला शोधायची, म्हणजे 2 असेल आपलं उत्तर. बाकीचे शोधायची सुद्धा गरज नाही. मला 19चा पाडा येत होता म्हणून सॉल्व्ह झालं. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतोय, 12 नैक रेषीय बिंदूमधून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील, बरोबर. आता बघा आपल्याला त्रिकोण काढायचा आहे, त्याचा फॉर्म्युला असतो n3, बरोबर. याचा फॉर्म्युला असतो n फॅक्टोरियल, खाली काय असेल n-3 फॅक्टोरियल आणि मल्टिप्लायला 3 फॅक्टोरियल. आता यांची किंमत आपल्याकडे 12 आहे, म्हणजेच काय असेल 12 फॅक्टोरियल, बरोबर. नंतर काय असेल 12 मधून 3 गेले म्हणजेच 9 फॅक्टोरियल आणि हा 3 फॅक्टोरियल, बरोबर. 12 फॅक्टोरियलला कसं लिहिता येईल 12 नंतर 11 10 आणि 9 फॅक्टोरियल, बरोबर. 9 फॅक्टोरियल तर जसा तसा आणि गुणिला 3 फॅक्टोरियल किती होतो 6, 9 फॅक्टोरियल कॅन्सल, 6 दुने 12, बरोबर. 11 दुने 22, 22 गुणिला 10 220 त्रिकोण बनतील, पण ऑप्शनमध्ये नाही आहे. ऑप्शन हे गडबड झाला असेल, इथे 220 असेल. पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. 210 येणार नाही, 220 आपलं उत्तर येईल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं आपल्याला. खालीलपैकी कोणत्या संख्येला 6 12 16ने भागितल्यास बाकी काय उरते 11 उरते, बरोबर. म्हणजेच काय बघा या पहिल्या ऑप्शन मधून जर तुम्ही 11 वजा केले तर त्याला 6 12 आणि 16ने पूर्ण भाग जाईल, म्हणजेच किती झाले आता तुमचे 1224, बरोबर. याला आपण पहिले 16ने भागू. बघा 16 गुणिला 7 जर केले तर तुम्ही किती येणार आहे 112, किती उरले तुमचे 10 उरले, बरोबर. 10 वर ठेवला 4, बरोबर. आता 16 सक्क 96 होतात, बरोबर. 16 सक्क 96 होतात, म्हणजे बाकी काय उरली तुमची बघा बाकी उरली 8, म्हणजे पूर्ण भाग जातोय का नाही, म्हणून हे आपलं उत्तर नसणार आहे, बरोबर. पुढे बघा आता 11 91 आहे, त्याच्यामधून 11 वजा करा, किती येणार आहे 1180 येणार आहे, बरोबर. 1180 मला सांगा आता 1180ला 12ने भाग जातो का, पहिले 3ने भाग जातो का ते चेक करू. बघा 3ने भाग जातो काय बघा 8 9 9 ने 1 10, बरोबर. आकड्यांची बेरीज 10 आली, 10ला 3ने भाग जातो का नाही, म्हणून या संख्येला 3ने भाग जाणार नाही. जर 3ने भाग जाणार नाही तर 6ने पण जाणार नाही, म्हणून हे ऑप्शन कट झालं, बरोबर. त्याचप्रमाणे बघा आता 1431 आहे, त्याच्यामधून तुम्ही 11 वजा करा, किती येणार आहे 1420 येणार आहे, बरोबर. करा बरं आकड्यांची बेरीज किती झाली ही 5 आणि 2 7, 7ला 3ने भाग जातो का नाही, म्हणून 6ने सुद्धा जाणार नाही, हे सुद्धा उत्तर नसणार. उरलं काम आहे पर्याय क्रमांक 3 असेल आपलं उत्तर. कोणताही लसावी न काढता आपण त्याला सॉल्व्ह केलं. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतोय, पाण्याची टाकी 3/10 भाग पाण्याने भरला आहे, त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास त्या टाकीत 1/9 भाग पाणी शिल्लक राहिलं, बरोबर. आता बघा इथे 10 आहे, इथे 9 आहे, बरोबर. मी काय म्हणतो टाकीची क्षमता काय आहे, आपली टोटल क्षमता काय म्हणतो, टाकी काय कॅपॅसिटी 90 आहे, बरोबर. आता किती भरलेली ती बघा, टाकी भरलेली किती सांगा बरं, भरलेली ती दिली आपल्याला
3/10 गुणिला 90 म्हणजेच भरलेली किती असेल बरं, चा भाग गेला याला 9चा 27 भरलेली आहे, 27 भाग भरलेली आहे. आता त्याच्यामध्ये पाणी शिल्लक काय राहिलं, आता शिल्लक किती पाणी राहिलेलं आहे, पाणी काढून टाकल्यानंतर ते शिल्लक पाणी राहिला 1/9 गुणिला 90 करा. बघा याला भाग गेला कितीचा, 10 पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे बरोबर. म्हणजे अगोदर 27 होतं त्याच्यामधून आता 10 शिल्लक राहिलंय म्हणजे किती वापरलं गेलंय तर 17 बरोबर. म्हणजे या 17 रेशोची किंमत किती दिली आहे आपल्याला आता 51 लिटर. एका रेशोची किंमत काढू, 51 भागीला 17 करा 3 लिटर बरोबर. मग आता क्षमता किती झाली आपली, एकूण 90 गुणिला 3 किती झाली टोटल क्षमता 270. आता काय म्हणतोय तो, टाकीचा अर्धा भागात किती लिटर पाणी मागेल, म्हणजे याला भागेला फक्त 2 करा, 135 लिटर पाणी मावेल. पर्याय क्रमांक 2 असेल आपलं उत्तर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, बघा परिमेय अपरिमेय पूर्णांक अपूर्णांक बरोबर. बघा जर वर्गमुळात मूळ संख्या असेल तर ती 100% काय असते, अपरिमेय संख्या बरोबर. मग त्याची तुम्ही वजाबाकी करा का काहीही करा, म्हणून ह्याचं उत्तर काय असेल, अपरिमेय संख्या बरं, कारण की ते वर्गमुळात 3 आहे बरोबर. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला बघा 3x बरोबर अधिक 3y इक्वल टू 36 दिलेले आहे आणि x प्लस वाय इज इक्वल टू 5 दिलेले आहे. तर 3ची पॉवर x मायनस वाय आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग कसं सॉल्व्ह करणार, बघा सरळ सरळ आपल्याला व्हॅल्यू पुट करावे लागतील. बघा x ची किंमत घेतो मी 3 आणि y ची 2, कंडिशन सॅटिस्फाय 5 झाले. बघा 3चा घन आणि 3चा वर्ग किती येते बेरीज, दोघं कंडिशन सॅटिस्फाय झालं म्हणजे x ची किंमत 3 आणि y ची किंमत किती आली 2. इथे टाकू बरं, किती येणार आहे, 3 मधून 2 गेले म्हणजे 3 मधून 2 गेले 1 म्हणजे 3चा 1 पहिला घात म्हणजे 3. पर्याय क्रमांक 4 असेल आपलं उत्तर. पुढचा एक्झाम्पल काय म्हणतोय तो, पुढच्या एक्झाम्पल मध्ये पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहे, दुसऱ्या रांगेत 24, तिसऱ्या रांगेत 28, अशा सभागृहात एकूण 40 रांगे आहेत. 28व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील असं आपल्याला विचारलंय बरोबर. म्हणजेच बघा इथे बघा पहिलं पद आलं आपलं 20 बरोबर. याच्यामध्ये फरक कितीचा आहे, 4चा म्हणजे फरक डी आला आपला 4 बरोबर. आपल्याला काय म्हणतोय तो 28वं पद काढायचं आहे बरोबर. म्हणजे यांची किंमत किती आहे 28 बरोबर. म्हणजे 28वं पद काढायचं आहे तर a प्लस n मायनस 1 आणि गुणिला डी असतो, फरक असतो, याची किंमत 20 आहे बरोबर. यांची किंमत आता 28 ठेवा बरोबर. 28 मधून 1 गेला आणि गुणिला काय तुमचा 4 म्हणजेच किती 20 आणि प्लस 27 गुणिला 4 किती होणार आहे, बघा 7 चोक 28, आजच्याला 2 4 2 8 108 होतील आणि हे 20 बरोबर. म्हणजेच किती येणार आहे 128 असेल तुमचं उत्तर. पर्याय क्रमांक 1 असेल आन्सर. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतो, 7च्या पटीत पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला विचारली बरोबर. 7ची ही पहिली पट असेल 7 7 1 7 आणि 7ची 19 पट म्हणजे 19 गुणिला 7 किती होणार आहे, 19 गुणिला 7 नवीन 7 63, आजच्याला 6 आणि 7 आणि 7 13 बरोबर. किती होणार आहे 13, 133 होणार आहे बरोबर. पहिले आपण काय काढू, त्याची सरासरी काढू, ॲव्हरेज काढू. कशी काढतो, जर कधी फरक सारखा 7चा फरक आहे 7ची पट फरक सारखा असेल तर ॲव्हरेज कसा काढतो, दोघांची बेरीज भागीला 2 बरोबर. मग सांगा आता दोघांची बेरीज भागीला 2 किती येणार आहे, आता हे किती झाले तुमचे 140, 140 भागीला 2 किती येणार आहे 70. आता मला सांगा अशा किती संख्या आपल्याकडे आहेत, 19 संख्या. मग त्यांची बेरीज काय काढावी लागेल आपल्याला, बेरीज कशी असेल, आपण काय करतो ॲव्हरेज गुणिला केवढ्या संख्या तेवढी बेरीज. ॲव्हरेज किती आलाय 70, किती संख्या 19 बरोबर. किती येणार आहे ती, येतील 133 आणि 13 0 बरोबर. 1330 असेल आपलं उत्तर.